महाकुंभ मेळ्यात पुन्हा भीषण आग, अनेक तंबू जळून खाक, लाखो रुपयांचं नुकसान। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत। या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत। या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत आणि लाखो रुपयांचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे। महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर 22 मध्ये ही भीषण आग लागलेली आहे, ज्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। या जाळपोळीत अनेक तंबू जळून खाक झाले। अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली। महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर 22 मधील झुशी परिसरातील छतनांग घाटाजवळ असलेल्या नागेश्वर पंडालमध्ये ही आग लागली आहे। या आगीच्या ज्वाळा लांबच्या अंतरावरून देखील दिसत होत्या आणि यावरून आगीची तीव्रता कळू शकते। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत। अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे। लाखो रुपयांचं नुकसान, जीवितहानी नाही। महाकुंभ परिसरातील नागेश्वर पंडाला लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। अनेक तंबू जळून खाक झाले आहेत। पंडालमध्ये उपस्थित सर्व लोक सुरक्षित आहेत। अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर काही मिनिटात आग आटोक्यात आणलेली आहे। 19 जानेवारीला देखील आग लागली होती। प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्यात 19 जानेवारीला देखील भीषण आग लागल्याची घटना घडली होती। तंबूत असलेल्या सिलेंडरच्या स्फोटामुळे ही भीषण आग लागली होती। या आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झालं होतं। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे सगळ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे। विवेकानंद सेवा समितीचा एक टेंट होता। या टेंटला आग लागली, नंतर ती आग पसरत गेली। या घटनेत देखील कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं होतं।